दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेनंतर आता अमरावतीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात अमरावती शहर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे। राज्यात मोठ्या शहरांमध्ये वाहनांची तपासणी केली जाते। तर दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेनंतर अमरावतीमध्ये देखील हाय अलर्ट आहे। अमरावती शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात अमरावती शहर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी होतीये। दिल्लीमधील घटनेनंतर राज्यात मोठ्या शहरांमध्ये वाहनांची तपासणी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील वाहनांची तपासणी आणि वाहन चालकांची चौकशी करण्यात येते। कोणी संशयित आढळल्यास त्यांची कसून चौकशी पोलीस करतात। तर रात्री उशिरापर्यंत ही नाकाबंदी सुरू आहे। अमरावती शहर पोलिसांकडून ही नाकाबंदी सुरू आहे। राज्यात मोठ्या शहरांमध्ये आता वाहनांची तपासणी केली जाते। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ही तपासणी करण्यात येते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, खरं तर दिल्लीमधील जो स्फोट होता त्या घटनेनंतर आता अमरावतीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। ठिकठिकाणी नाकाबंदी आहे। कशी काळजी घेतली जाते पोलिसांकडून? कृपा खरं बघितलं तर दिल्लीमध्ये ज्या प्रकारची घटना घडल्यानंतर अमरावती शहरामध्ये देखील हाय अलर्ट पोलिसांकडून जारी करण्यात आलेला आहे। काल जर बघितलं गेलं तर काल सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जर बघितलं गेलं ठिकठिकाणी चारचाकी गाड्यांची या ठिकाणी पाहणी करण्यात आली। तसेच रेल्वे स्टेशन असतील, बसस्थानक परिसर असतील, या ठिकाणी सुद्धा कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। श्वान पथकाद्वारे जर पाहिलं तर या ठिकाणी तपासणी करण्यात आली। कुठल्याही संशयित वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा असं देखील आवाहन जे आहे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर बॅनरच्या माध्यमातून जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांनी या ठिकाणी नागरिकांना जनजागृती केली जात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे संशयित वस्तूला हात लावू नका, तात्काळ पोलिसांना कळवा असं या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मोठ्या महामार्गावर जर पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्य महामार्गावर असतील, या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग लावलेले होते आणि गाडींची या ठिकाणी कसून अशी चौकशी केली गेलेली आहे। कृपा जी, निश्चितच सूरज, खरं तर किती दिवस ही नाकाबंदी आता सुरू राहणार आहे? पोलिसांकडून याबद्दल काही माहिती देण्यात आली आहे का? तुर्तास जर पाहिलं तुर्तास पोलिसांकडून अद्यापपर्यंत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र जर पाहिलं तर काही दिवस म्हणजे आगामी 4 ते 5 दिवस अशीच कसून अशी तपासणी वाहनांची करण्यात येणार अशी माहिती एकंदरीत पोलिसांनी दिलेली आहे। तसेच जर पाहिलं तर अमरावती विमानतळ परिसर असतील, अमरावती विमानतळ परिसरावर देखील सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी बॅरिकेडिंग पोलिसांनी केलेलं आहे आणि पूर्ण जे मुंबईवरून येणारे अमरावती शहरात येणारे संपूर्ण लोक आहेत त्यांच्या सुद्धा गाडीची या ठिकाणी एकूणच त्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर देखील या ठिकाणी नाकाबंदी या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेली आहे। कसून अशी जे आहे संपूर्ण गाड्यांची आणि वाहनांची या ठिकाणी तपासणी सुरू आहे। जी, निश्चितच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।